नागपुर में पुलिस ने अवैध हुक्का पार्लर के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 3 होटलों को 1 महीने के लिए सील कर दिया। यह कार्रवाई अंबाजरी पुलिस द्वारा की गई। पुलिस में हुक्का पार्लर संचालकों को लेकर मामला भी दर्ज किया गया। कार्रवाई के तहत होटल नीम्स, होटल हर्ष और होटल सोरो को सील कर दिया गया। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि इन होटलों में अवैध तरीके से हुक्का परोसा जा रहा था। जानकारी के अनुसार पुलिस से बचने के लिए इन होटलों में गुप्त तरीके से प्रवेश किया जाता था और बाहर से दरवाजे बंद रखे जाते थे। पुलिस ने बताया कि इससे पहले भी इन होटलों को हुक्का सेवा बंद करने के कई नोटिस जारी किए गए थे, लेकिन इसके बावजूद गतिविधियां जारी रही। नियमों का उल्लंघन पाए जाने पर इसी संबंधित इस स्थानों को 1 महीने के लिए सील कर दिया गया। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचे मार्गदर्शनानुसार नागपूर शहरामध्ये जे ड्रग्ज आणि त्या संबंधित पदार्थ आहेत यांच्यावर सक्तीने कारवाई करण्याबद्दल ऑपरेशन थंडर अभियान सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपूर शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज, गांजा आणि हुक्कांवर कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतील काही हॉटेल मालक जे आहेत ते ग्राहकांना हुक्का पुरवित असल्याची गुप्त माहिती क्राईम विभाग यांना मिळालेली होती। त्या अनुषंगाने त्यांची टीम आणि आमच्या डीबी पथकाने फायर ब्रिगेडच्या मदतीने आतमध्ये प्रवेश मिळवलेला होता हॉटेलमध्ये। कारण हे जे हॉटेल मालक आहेत हे ग्राहकांना लपून छपून प्रवेश देऊन बाहेर गेटला ताला लावत होते, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी की इथं हॉटेलला ताला लावलेला आहे। तर अशा पद्धतीने चोरी छुप्या पद्धतीने हे ग्राहकांना हुक्का पुरवित असल्याचे दिसून आलेले होते आणि त्या अनुषंगाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये निंबस हॉटेल, हॉटेल हर्षेज आणि हॉटेल सोरो यांचा समावेश आहे। यापूर्वी माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्री नित्यानंद झा साहेब यांनी संबंधित तीनही आस्थापनांना हुक्का तुम्ही पुरविणार नाही, अन्यथा तुमचं जे हॉटेल आहे आम्ही सील करू, अशा पद्धतीची नोटीस बजावलेली होती। परंतु ही नोटीस बजावल्यानंतर देखील यांच्याकडून त्या कायद्याची पायमल्ली करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 यांच्या आदेशाने सदरचे तीनही जे हुक्का पार्लर आहेत ते 1 महिन्यासाठी सील करण्यात आलेले आहेत। आपल्या देशामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात सध्या जी तरुण पिढी आहे ही व्यसनाधीनतेकडे जात असल्याचं जाणवायला लागलेलं आहे। तर या कारवाईच्या निमित्ताने नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे मी सर्व नागरिकांना, सर्व युवकांना असं आवाहन करतो आहे, अशी विनंती करतो आहे की कुणीही हे असे जे विषारी पदार्थ आहेत, हुक्का, ड्रग्ज, गांजा याचं सेवन करू नये। हे तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर एक नकारात्मक परिणाम तर घडवून आणतात, सोबतच तुमचं आरोग्यावर आणि तुमच्या जीवनशैलीवर देखील फार मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह परिणाम घडवून आणतात। तर सर्वांनी यापासून दूर राहावं आणि याबद्दल जर काही माहिती मिळते आहे तर पोलीस ठाण्यात किंवा पोलीस कंट्रोल रूम डायल 112 यांच्याशी संपर्क करून माहिती द्यावी आणि एक नशामुक्त समाज, नशामुक्त परिसर आपला घडवून आणण्यासाठी, देश घडवून आणण्यासाठी सर्वांनी पोलीस विभागाला सहकार्य करावे।